मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सत्या विचार करत बसलेला असतो. मीरा सत्याला फारच खवळलेली असते आणि तो त्याचाच विचार करत असतो. आता मग इकडे सत्याचे वडील पण त्याची फारच आठवण काढत असतात. सत्या तिकडे काय करत असेल हा विचार त्यांच्या मनामध्ये सारखा सारखा येत असतो. ते मग सत्याला फोन लावतात. सत्याने फोन उचलल्यावर ते बोलतात की सासरवाडीला सगळं काही ठीक आहे ना? सत्या बोलतो की हो, इकडे सगळं फार छान आहे. माझी सासू माझा फारच लाड करत आहे. मला तर त्यांनी एक शर्ट पण गिफ्ट केला आहे. पण सध्या सत्याच्या मनामध्ये फारच नाराजगी भरलेली असते. तो तरीसुद्धा त्याच्या वडिलांशी बोलत असतो आणि तो मीराला घेऊन मंदिरामध्ये गेल्याचे सुद्धा सांगतो. त्यामध्ये त्याला आरतीचा मान मिळाला हे देखील तो त्याच्या वडिलांना सांगत असतो. त्याचे वडील त्याला बोलतात की इकडे मला तुझी आठवण येत आहे रे, पण तू तिकडे बिंदास राहा. मीराला लवकर परत यायची घाई करू नकोस. तिला तिच्या आईच्या हातचे 4 घास खाऊ दे. आता मग सत्या फोन ठेवतो. इकडे सत्याचा भाऊ पण त्याच्या वडिलांपाशी आलेला असतो आणि तो बोलत असतो की आई कुठे आहे? त्याचे वडील बोलतात की ती तर डबा घेऊन पारोपाशी गेली आहे. पण निरूपाला जाऊन फारच वेळ झालेला असल्यामुळे ते तिला फोन लावून पाहतात तर तिचा फोन लागत नसतो. आता मग सत्याचे वडील पार्वतीला फोन लावतात आणि मग ते तिला बोलतात की काय पार्वती, कशी आहे तब्येत? तिला लगेच डाऊट येतो की नक्कीच निरूपाने तिच्या नावाखाली काहीतरी काम काढलं असणार आहे. ती पण मग सत्याच्या वडिलांबरोबर खोटं बोलू लागते आणि मग तिला उलट्या होत असल्याचं सांगते. त्यांचं बोलणं चालू असताना निरूपा बाहेर येते. ती मग घरामध्ये येऊन लगेच स्वतः सत्याच्या वडिलांच्या हातातून फोन घेते आणि मग ती पार्वतीला खोटं बोलते की मी आत्ताच घरी पोहोचले आहे आणि लगेच मग फोन कट करते. सत्याचे वडील लगेच तिला विचारतात की अगं, तू तर बोलली होतीस ना की पारूला फारच ताप आला आहे, तिने डबा वगैरे खाल्ला का? निरूपा बोलते की हो, फार चाटून पुसून खाल्ला आहे. सत्याचे वडील बोलतात की पण ती तर बोलली की तिच्या तोंडाला काहीच चव नाही. निरूपा लगेच तेथून काहीतरी खोटं बोलून पळ काढते. सत्याच्या वडिलांना मात्र तिच्यावर डाऊट आलेला असतो. इकडे मीरा मात्र किचनमध्ये फारच रागाने भांडी आपटत असते. मीराची आई बोलते की तुला एवढं जावई बापूंवर रागवायला काय झालं होतं? मीरा बोलते की काय गरज होती त्यांना मध्ये पडायची? आपलं आपण बघून घेतलं असतं ना. मीराची आई बोलते की या वेळेस जावई बापूंनी जे काही केलं आहे ना, ते काही चुकीचं नाही. आपलं भाडं रखडलं होतं तर सुजित कुमारने बोलायचं होतं. तुझा हात पकडायचा त्यांचा काय संबंध? आणि जावई या नात्याने त्यांनी जे काही केलं आहे ना, ते पाहून मला तर त्यांचा अजूनच अभिमान वाटत आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आहे. तुझ्या सुखदुःखामध्ये ते तुला नेहमीच साथ देतील. मला फारच चांगला जावई मिळाला आहे या गोष्टीचं मला समाधान आहे. मीरा बोलते की प्रत्येक वेळी भांडण करायची नसतात. हाणून मारून प्रत्येक वेळी प्रश्न सुटत नसतात. इथे आपल्याला उद्या घर खाली करावं लागणार आहे. उद्या आपण काय करणार आहोत? सर्वांना उद्या काय करायचं काय नाही असं टेन्शन आलेलं असतं. मीरा बोलते की आई, हाराच्या कुणाच्या उधाऱ्या राहिल्या आहेत का? मीराची आई बोलते की बऱ्याच लोकांकडे आपली उधारी आहे. मीरा बोलते की आपण उद्या सर्व लोकांकडून उधारी गोळा करून आणू आणि भाडं देऊन टाकू. आता मग मीराच्या आईला ही आयडिया आवडते. ती बोलते की जेव्हा केव्हा संकट येईल ना, तेव्हा मीराकडे त्याच्याकडे काहीतरी उपाय असतोच. आता मग काही वेळाने सगळेजण घरामध्ये प्लॅनिंग करत असतात. पैसे कुठून व कसे गोळा करायचे याची मीरा लिस्ट बनवत असते. त्यांचं मग हे सगळं चालू असताना मग सत्या बोलतो, मी जाऊन त्या टकल्याचे पैसे घेऊन येतो. त्याच्या तोंडावर एकदा पैसे मारले ना, त्याचा बोलायचा काहीच संबंध राहणार नाही. माझ्या मित्रांना मी बरीच उधारी दिली आहे. अडचणीच्या वेळी ते मला मदत नक्कीच करतील. मीरा बोलते की तुमचे मित्र म्हणजे रोज तुमच्याबरोबर असतात तेच ना? तुम्ही नका जाऊ, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. सत्य बोलतो की तुम्ही काळजी करू नका, मी लगेच पैसे घेऊन येतो. बऱ्याच मित्रांना मी अडीचडीला पैसे दिले आहेत, त्यामुळे मला पैसे नक्की भेटतील. आता मग सत्य निघून गेल्यावर इकडे सुजित कुमार आणि त्याची माणसे पुन्हा मीराच्या घरी येऊन तिचं घर खाली करायचं ठरवतात. मीराच्या आईला फारच टेन्शन आलेलं असतं. ती मग मीराच्या बाबांच्या फोटोकडे पाहून बोलत असते. अशा वेळेस तुम्ही असायला हवा होता. या वेळेस मी एकटी काय करणार आहे? मीरा बोलते की आई, तू टेन्शन घेऊ नकोस. उद्या सर्व काही ठीक होईल. मीराची आई मधूला बोलत असते की मधू, तू उद्या काही पण कर पण उधारी घेऊन ये. त्या लोकांना फारच विनंती कर. त्यांना सांग आमचा फारच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे ते मग आपल्याला मदत करतील. मीराच्या आईला फारच टेन्शन आलेलं असतं. मग आता मीरा आईला सावरते आणि तिला मिठी मारते. इकडे सत्या त्याच्या बऱ्याच मित्रांना पैसे मागण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याचे कोणतेच मित्र त्याला पैसे देत नसतात. आता मग मीराची आई मीरा सर्वजण घरामध्ये असताना अचानक दार वाजतं. मीराला वाटतं की सत्या पैसे घेऊन आला असेल आणि मग ती दार उघडते तर मग सुजित कुमार आलेला असतो. मीरा बोलते की आम्ही तुम्हाला सकाळी पैसे देणार होतो ना, मग तुम्ही आता कशाला आले आहात? सुजित कुमार बोलतो की आता माझं मत बदललं आहे. तुम्ही आताच्या आत्ता रूम खाली करा.
बाहेर सर्व लोक जमलेले असतात. मीराची आई तिच्या भावाला बोलत असते की अरे जा, काहीतरी बोल, काहीतरी कर की. मीराचा भाऊ बोलतो की मी काय करायला, मी काय गुंड आहे का? हिच्या नवऱ्यासारखा. सर्वांना फारच टेन्शन आलेलं असतं आणि सुजित कुमार मात्र त्यांना घरातून बाहेर काढायला टपलेला असतो. शेजारचे लोक बोलतात की अहो, इतक्या रात्रीचे ते कुठे जाणार आहेत? पण मग सुजित कुमार बोलतो की यांच्या बाजूने कुणीतरी बोललं ना, तर मग मी त्यांना सुद्धा घर खाली करायला लावेल. आणि मग सुजित कुमार त्याच्या त्या 2 पोरांना रूममधील सर्व सामान बाहेर फेकायला सांगतो. इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.